श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचन करताना किंवा गुरुचरित्र पारायण करताना मन खूप बेचैन असतं. मनामध्ये खूप भीती वाटते. रागराग होणं, चिडचिड होणं, घरामध्ये वादविवाद होणं हे होत असतं. म्हणून गुरुचरित्र वाचन करताय आणि घरामध्ये भांडणं आले म्हणून गुरुचरित्र वाचायचं नाही, ही गोष्ट चुकीची आहे. वादविवाद भांडणं होत असतात. मन शांत ठेवायचं. गुरुचरित्र वाचन करताना प्रत्येक शब्द वाचायचा, नुसतं बोट फिरवायची नाही. आणि मन शांतीसाठी तुम्ही विष्णू सहस्रनाम रात्री वाचायचं, रामरक्षा स्तोत्र वाचा, म्हणजे आपलं मन आहे ते मन शांत होईल. महाराज आपली परीक्षा पाहत असता लोक तुम्हाला विनाकारण त्रास देतील, लोक तुम्हाला काही काही बोलतील, ते सहन करायचं, प्रत्युत्तर द्यायचं नाही. 7 दिवसामध्ये महाराज आपली परीक्षा बघत असता, तुम्ही कसे वागता, कसे राहता आणि लोकांशी कसे बोलता. म्हणून नामस्मरण जास्त वेळा करावं.